तुला जरा पण काळजी नाही वाटली ना माझी? मी बिचारी बिचारी तू, बिचारे ते, त्यांना असं वाटतंय की तू लपून बसलीयस. आणि मला काही झालं असतं तर? तुला काहीच होणार नाही बॉस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जिथे असशील ना तिथे कोणालाच काही होणार नाही. जगाला तारणारी, दुष्टांचा संहार करणारी स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर तारिणी आहेस तू बॉस. अरे मला तर दया येते त्या गुंडांची. असा धुतलाय ना बॉसनी त्याला, असा धुतलाय ना. हो सर, पण काय फायदा? दैव देतं कर्म नेतं अशी गत झाली या खांडेकरांची. बरोबर. म्हणजे बॉस स्वतः खांडेकरांच्या घरात Z++ सिक्युरिटी आहे आणि यांना बॉसलाच बाहेर काढायचंय. अच्छा हुआ वो बापूराव जामखंडे स्वतः नाही आले, नाहीतर मग अरे ज्या खुर्चीवर बसायची त्याला हौस आहे तिथे धड बसता आलं नसतं. अशी गत केली असती बॉसने त्याची. नाही 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 ब्रो, सगळं प्लॅन नुसार जायला पाहिजे. मला कोणत्याही प्रकारची रिस्क नको आहे. ओके केडी सर, हा? तुम्ही आहात ना माझ्यासोबत? का? काय आताच आपण ती VHS आणली आहे की नाही, ती खूप जुनी झाली आहे. सो मग त्यातली फिल्म सुद्धा जुनीच झाली. सो त्यातला डेटा रिकव्हर करताना डेटा इरेज होऊ शकतो. सावकाश सावकाश. नाही 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 म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी नाही होऊ देणार तसं काय. मी त्याला सांगितलं तसं. नाही नाही झालंच नाही पाहिजे. सांगताना हो 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 मी तसं. VHS खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि बॉससाठी ते किती महत्वाचं आहे माहिती ना तुला? हो 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 केडी सर, नाही होणार काय. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघतोय ते. टेक्नो, सगळं सांभाळून करा, कारण एकदा का पुरावा मिळाला की आपलं मिशन गृहप्रवेश कंप्लीट झालंच. मग काय जैसे थे वही रोज का लफड़ा, वही बेल्स रे घर में री एंट्री. चला मी येतो. कुठे नाही गेलात? बसा जरा वेळ. अरे मला अरे आम्हाला पण वेळ दे. हाय सर, अहो जरा थोडा वेळ बसा आमच्या सोबत पण. आम्हाला काही अपडेट द्या. कसं चाललंय मग तुमचं? काय चाललंय? ते तुमचं लग्न. हा? लग्नाचं नाटक म्हणायचंय त्यांना. जसं चाललंय तसं चाललंय. हा, नाटकच आहे ना की नाही म्हणजे कुणाला संशय विंशय तर नाही आला ना बुवा असं? नाही, संशय येण्यासारखं काही झालंच नाही ना अजून. आणि सर एवढं खरं नाटक करतात की कोणाला संशयच येणार नाही. पण असं खरं की नाटक? खरं वाटेल असं नाटक. हा, मला नाही वाटत. का? म्हणजे मला नाही वाटत केडी सर की लोकांना असं सगळं खरं वाटत असेल. का? मी सगळं व्यवस्थित करतोय. अहो काय व्यवस्थित करताय? फेब्रुवारीचा महिना निघून चाललाय, थंडी निघून चालली आणि तुम्ही इथे बसलाय आमच्यासोबत गप्पा मारत. अरे मग मी काय शेकोटी करू थंडी घालवायला? अहो शेकोटी नाही केडी सर. अहो फेब्रुवारीचा महिना हा सगळ्या कपलसाठी खूप इम्पॉर्टंट असतो आणि ह्या मिलेनियल्सला सुद्धा माहिती असेल. म्हणजे काय असतं या महिन्यामध्ये? महाशिवरात्री. तुमची बायको तुम्हाला अजून सोडून कशी नाही गेली हो? अरे अहो म्हणजे ह्या महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन्स डे असतो. अहो फक्त व्हॅलेंटाईन्स डेच नाही तर व्हॅलेंटाईन्स वीक असतो. म्हणजे वेगवेगळे डेज असतात. हो का? जसं की रोज डे, प्रपोज डे, टेडी डे, चॉकलेट डे, हग डे, किस डे. अबे म्हणजे ह्या सगळ्याची सुरुवात रोज डे पासूनच होते. बापरे, एवढे सण असतात? मला तर फक्त व्हॅलेंटाईन्स डेच माहितीये फक्त. मला पण व्हॅलेंटाईनच वाटला. म्हणूनच तुझं लग्न नाही होत आहे. ए, या गरम चहामध्ये बुडून खाईन मी तुला इथे. कळलं? अरे थांब फातिमा, थांबा. प्रत्येक वेळेला शादीची. बरं, या सणांची विधी काय असते? म्हणजे रोज डेला गिव्ह अ रोज टू युअर रोज. हा, मी बाहेरच्या फुलवाल्याला सांगते ना तुमच्यासाठी चांगला बुके तयार करायला. आत्ताच बस बस. अगं पण हे सगळं बॉसला आवडेल का? नाही म्हणजे मला नाही वाटत तिला हे सगळं आवडतं. तुम्हाला आवडेल ना? हो.
म्हणजे आता नाईलाज आहे ना. काय सगळ्यांना दाखवायचं आहे की आमचं लग्न झालंय म्हणून हे सगळं करावं लागेल ना. नाईलाज आहे, बाकी काही नाही. बरोबर, नाईलाज. हो. मग एक काम करा तुम्ही ना, काय तो बॉसला बुके द्यायचा ना एकदाचा, तो देऊनच टाका बरं. हा? हो देऊन टाका. दे दो आज जो भी हो जाने दो. अरे पण असं सगळ्यांसमोर कसं देऊ? सरप्राईज. हा, सरप्राईज. अरे तेच कसं? हा केदार बोल. हॅलो बॉस, तू कुठे आहे? मी खोलीत आहे, आवरतीये रे. हॉलमध्ये जा ना. का? ते डोकं, माझं ना डोकं खूप जड झालंय, तर डोकं दुखतंय मग? म्हटलं तेवढंच तुझ्या हातचा आल्याचा चहा मिळाला असता तर बरं वाटलं असतं. अरे ठीक आहे, पण मग तू कुठे आहेस? हे मी पोहोचतोय. तू तू चहा घे, तर टाकायला तर घे, मी लगेच येतो. अरे पण मग तू आल्यावर मला सांग ना. मग तू आलास की मी लगेच टाकते चहा. तू टाक ना. तू अरे हो केदार. अरे तू आलास तर तुला गरमागरम आल्याचा चहा देता येईल म्हणून बोलले मी. तू कर ना. तू चहा टाक, उकळी येण्याच्यात मी पोहोचतो. ठीक आहे मी बनवते. एवढं डोकं दुखतंय याचं. निशी, युवी माय स्वीटहार्ट, तू माझ्यासाठी हे रोजेस आणलेस. मी उगाच तुला अनरोमॅन्टिक म्हणत होते. आज रोज डे आहे आणि तू माझ्यासाठी रोज आणून ठेवलेस. यू आर सो रोमॅन्टिक. मी पण ना उगाच तुला अनरोमॅन्टिक म्हणाले. येस, आज रोज डे. आता पूर्ण वीक व्हॅलेंटाईनचं सेलिब्रेट करूया आपण. निशी, या बुकेला हात नको लावू. का? हु आर यू? तू हे सांगणारा कोण? मी तारिणीचा नवरा. रिअली? वाव, नाईस टू मीट यू. मी निशी, युवराजची बायको, ऑफिशियल. अगं निशी, हा माझा बुके. अगं नाही, हा मी आणलाय. माझं प्रेम आहे ना तारिणीवर, म्हणून मी तिच्यासाठी. माझंही युवराजवर प्रेम आहे आणि यु नो व्हॉट, युवराजचंही माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून त्याने आणलाय मला हा बुके. अगं त्याने नाही, मी आणलाय. तू हा बुके माझ्यासाठी आणलायस? ओ गॉड, काय कपल आहे हे. तुझी बायको माझ्या नवऱ्याच्या मागे मागे करते आणि तू माझ्यासाठी बुके आणलायस. काय कपल आहे ती. नाही रे बाबा, हा बुके मी माझ्या तारिणीसाठी आणलाय. ते इकडे. अरे हळू. आमच्या प्रत्येक गोष्टीवर हक्क गाजवताय ना तुम्ही. माझ्या युवीने एवढ्या प्रेमाने आणलेला बुके, त्याच्यावर पण तू हक्क गाजवणार? अरे नाही रे बाबा, हा बुके मी माझ्या हाताने आणलाय. अरे ए बुके चोर, हा माझा आहे. अरे मी आणलाय. अरे माझ्या युवीने आणलाय. अरे मी आणलाय. तू आणलाय? काय चाललंय तुमच्या दोघांचं? लहान आहात का तुम्ही दोघं? भांडताय काय?